नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं खाकी वर्दी। आइए रुक करते हैं आज की बड़ी खबर पर। सुप्रीम कोर्ट के आदेश पर अगर न्यायालय ने कहा है तो उसे मानना ही पड़ेगा। अब तक इसे टालने का कारण किसी के पास नहीं है। इससे लोकतंत्र की नींव कमजोर होती है। हमें यह समझ में नहीं आता क्योंकि हमारे यहाँ संसदीय लोकतंत्र की त्रिस्तरीय संरचना है। जिला परिषद, ग्राम पंचायत, विधानसभा, लोकसभा, इस तरह हम ऊपर की ओर बढ़ते हैं, लेकिन निचले स्तर को पूरी तरह से खत्म कर दिया गया है। इसके कारण हमें भारी भ्रष्टाचार का सामना करना पड़ रहा है। अगर आज ठाणे की बात करें तो वहां कई समस्याएं हैं और उनका हल देने वाला कोई नहीं है। 100% यह चुनाव जानबूझकर टाले गए थे। निर्णय प्रक्रिया में कोई मध्यस्थ नहीं है। मुख्याधिकारी, कमिश्नर और सीधे मंत्रालय। आम लोगों को न्याय भी मिलता है और उसका काम जल्दी भी होता है। नगर सेवक रोजमर्रा के कामों पर ध्यान देता है। वह अपना वार्ड संभालता है और एक क्षेत्र का प्रतिनिधित्व करता है। अजीत पवार पर अच्छा है, सभी लोग सपना देख रहे हैं और महाराष्ट्र उप मुख्यमंत्री पद को लेकर तो बढ़ चढ़कर लड़ाई हो रही है। मैं मुख्यमंत्री कब बनूंगा? मुझे नहीं पता। सपना देखने में गलत क्या है? अमित शाह पर यहाँ कोई इस्तीफा नहीं देगा। यहाँ करोड़ों रुपए का भ्रष्टाचार हो रहा है, फिर भी कोई इस्तीफा नहीं देता। यह क्लीन चिट की फैक्ट्री है। इस क्लीन चिट की फैक्ट्री से आप क्या उम्मीद रखते हैं? चाहे कुछ भी हो जाए, वे वही करेंगे जो उनके मन में है। यह जनता के हित में नहीं है, ना ही उनके दिल में। धीरेन्द्र शास्त्री पर अच्छा होता अगर केंद्र सरकार ने उनसे संपर्क किया होता। वे पहले ही बता देते कि मिलिट्री हमला होने वाला है। हम लोगों को पहले ही बचा सकते थे। 26 जाने बच जाती। देशभरात मॉकड्रिल घेण्यात येणार आहे पहलगाम संदर्भात गृहमंत्र्यांनी आदेश काढले। असं आहे की सरकारला जी पावलं उचलायची आहेत ती सरकारने उचलावीत। जसं आम्ही पवार साहेबांनी आधीच सांगितलेलं आहे की अशा परिस्थितीमध्ये देशामधला जेव्हा शत्रूचा सामोरा करावा लागतोय, शत्रूला आपण सामोर जाणार आहोत असं वाटतंय, त्याच्यासाठी जे करावं लागेल त्याच्याबरोबर सरकार बरोबर आम्ही आहोत। महाराष्ट्र नहीं, पूरे देश भर में मॉक ड्रिल ले रहे हैं। वो क्या कर रहे हैं मुझे पता नहीं, अगर लेकिन दुश्मन के खिलाफ, दुश्मन राष्ट्र के खिलाफ जो भी भूमिका सरकार की रहेगी, हमने पहले ही कहा है कि हमारे जरूर कुछ मतभेद है और गंभीर स्वरूप के मतभेद है, लेकिन इस मामले में जब भी आतंकियों ने किया हुआ कारनामे को जवाब देने की बात आएगी, हम सरकार के साथ। सर, सुप्रीम कोर्ट ने 11 जजों की संपत्ति सार्वजनिक कर दी है, जिस तरीके से दिल्ली सुप्रीम कोर्ट ने नहीं की है। सुप्रीम कोर्ट के 11 जजेस ने अपनी मालमत्ता सार्वत्रिक कर दी, पब्लिक कर दी। मुझे लगता है अच्छी बात। जो भी सार्वजनिक जीवन में है उसने अपनी संपत्ति लोगों के दायरे में रखनी चाहिए, उसमें कोई गलत बात नहीं। सर, जो मामले हो रहा है, इंडियन एक्सप्रेस और हिंदुस्तान टाइम्स ने एक रिपोर्ट निकाली है जिसमें इंटेलिजेंस का अलर्ट था टूरिस्ट के ऊपर कैसा हमला होने वाला है। ये 19 अप्रैल को बताया गया था, जिस दिन मोदी का टूर था। कुछ मौसमी खराबी के कारण वो टूर कैंसिल किया गया था। कि इस तरह से क्या होगा? तो ऐसा है, ये इंटेलिजेंस फेलियर है, ये कोई नजरअंदाज नहीं कर सकता। सरकार की इसमें गंभीर गलती है, इसको भी कोई नजरअंदाज नहीं कर सकता। रही बात जिम्मेदारी की, तो वो अपना सरकार का और अपने जो नेता है उनका फैसला है, लेकिन गलतियां हुई है जिसके वजह से हमारी 24 जाने गई है, तो सरकार इसको टाल नहीं सकती है। और अभी तो खुले में आ गया, पेपर में ही आ गया, सार्वत्रिक हो गया है कि भाई अब उनको बताया गया था 19 तारीख को कि ऐसा कुछ होने की आशंका है, तो उस आशंका को गांभीर्य से न देखते हुए उसको हल्के में लिया गया। और एक सैनिक, जहां पे ये आशंका व्यक्त की गई थी, उधर एक सैनिक भी नहीं था। ये बड़ी दुख की बात है। देश के गृहमंत्री ने इस्तीफा लेना चाहिए, शिवसेना इस चीज को लेकर मांग करी, अभी युद्ध का माहौल आ गया, फिर भी अमित शाह पे इस तरह का भरोसा रखा। तो ऐसा है कि अपनी अपनी जिम्मेदारी अपने अपने स्तर पे लोगों ने तय करनी चाहिए। जब घर वाले सवाल पूछ रहे मरे हुए कि सैनिक कहाँ थे, सरकार क्या कर रही है, तो सरकार की जिम्मेदारी बनती है। अभी इस्तीफा देना न देना ये व्यक्तिगत स्वरूप में उनकी मानसिकता है। उनको अगर नहीं लगता है कि ये इतना महत्वपूर्ण नहीं है, मेरा इस्तीफा कोई महत्वपूर्ण नहीं है, तो नहीं देंगे।
सर अजित पवार ने एक मुख्यमंत्री बनने की चाहत को जो है साझा किया है। एक कार्यक्रम में उन्होंने कहा कि मैं मुख्यमंत्री बन सकता हूँ क्योंकि महाराष्ट्र में सबसे ज्यादा उप मुख्यमंत्री का पद मैंने पूछा है। अच्छा है, सभी लोग सपना देख रहे हैं और खास करके यूपी में तो सभी लोग में बढ़ चढ़ के लड़ाई हो रही है कि मैं मुख्यमंत्री, मैं मुख्यमंत्री, मैं मुख्यमंत्री। तो ये मैं मुख्यमंत्री कब होगा ये पता नहीं। सपना देखना क्या गलत है? उल्लंघन केलेले आहे। भारताला जे आहे ते पाकिस्तानचं पाणी जे आहे ते थांबवलेलं आहे, परंतु अजूनही कुठेतरी ठोस पावलं उचलली गेली असं वाटतंय का? सरकार जे करेल ते कधी करेल, काय करेल हे सरकारवर अवलंबून आहे। सरकार जो निर्णय घेईल पाकिस्तानच्या बाबतीत त्या निर्णयाचं आम्ही समर्थन असतो। तर मॉनिटरिंग करून काय फरक पडेल का मग सतर्क नागरिक होईल असं वाटतं की ते का करतायत, कशासाठी करतायत हे बसलेल्या केंद्र सरकारच्या नेत्यांना माहिती। पण जेव्हा ते पाकिस्तान विरुद्ध एखादी भूमिका घेत आहेत तर त्याच्यामध्ये शंका उपस्थित करणे यांचं काम असतं। देश युद्ध के माहौल में जा रहा है, मिलिटेंट्स पकड़े नहीं हुए हैं। आपको लगता है अमित शाह के गृह मंत्री जो है उनके इसमें युद्ध के वो ऐसा वो कोई इस्तीफा विश्वास रख सकते हैं सर? कोई इस्तीफा वो इधर करोड़ों रुपए का भ्रष्टाचार होता है नीचे विधानसभा में, वो इस्तीफा नहीं देते यार। ये क्लीन चिट की फैक्ट्री है, क्लीन चिट की फैक्ट्री में आप क्या उम्मीद रखते हो? अरे भाई क्लीन चिट की फैक्ट्री में देश की लड़ाई है। अरे क्लीन चिट की फैक्ट्री में चाहे जो हो जाए, वो जो करेंगे जो उनके मन में है, वो कोई जनता के रुख के ऊपर, जनता के दिल के ऊपर नहीं है। धीरेन्द्र शास्त्री कह रहे हैं कि मैं जिस तरीके से पर्ची निकाल के बता सकता हूँ कि आने वाले वक्त में कौन सी घटना हो सकती है, केंद्र सरकार चाहे तो मेरा उपयोग कर सकती है। अच्छा है, केंद्र सरकार ने उनसे संपर्क करना चाहिए। वो पहले ही बता देते कि मिलिटेंट्स का हमला होने वाला है और जाहिर रूप से बचा देते तो 26 जाने बन जाती, कट जाती। सर एक वेगळा प्रश्न होता, गेल्या 8 दिवसांपासून जे आहेत ते राज ठाकरे असतील किंवा एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी ज्या आहेत त्या वाढला होता। नंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा सध्या सुरू होत्या आणि आता अशातच जे आहे ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना नेते उदय सामंत यांना भेटीचा बोलावा झाला दिला। काय वाटतं याची? त्यांच्या घरी पोहे चांगले मिळतात असं मला कळलंय, बाकी मला काय माहिती। वो 4 साल से एक दूसरे से प्यार करते थे, शादी के बंधन में भी बंधने वाले थे, पर अचानक तुम्हारी कुंडली में मृत्यु का योग है और तुम निचली जाति से हो, ऐसा कहकर रिश्ता तोड़ दिया गया। जिसके चलते 20 वर्षीय लड़की ने एक ऐसा कदम उठाया कि किसी ने सोचा भी नहीं होगा और उसकी मौत से पूरे परिवार में मातम छा गया। आपको बता दें कि वसई पश्चिम में रहने वाली 20 वर्षीय महाविद्यालय में पढ़ाई कर रही थी। वहीं बीते 4 साल से वो 21 वर्षीय आयुष राणा नामक युवक के साथ प्रेम संबंध में थी। आयुष उसी की कक्षा में पढ़ता था। वह वसई की भास्कर अली में नाद ब्रह्मा सोसाइटी में रहता था। इस दौरान आयुष ने शादी का वादा कर उसके साथ कई बार शारीरिक संबंध भी बनाए, लेकिन बाद में जब उसने शादी के बारे में पूछा तो वह टाल मटोल करने लगा। आयुष ने मृतका का फोन नंबर भी ब्लॉक कर दिया था, इसलिए वह उदास रहने लगी थी। उन्होंने इस बारे में राणा के माता पिता से संपर्क किया। उस समय उन्होंने अपने हाथ ऊपर उठाए। वहीं इस बारे में मृतका के भाई ने बताया कि आयुष के पिता अजय राणा एक तांत्रिक हैं। वे मृतका पर विभिन्न धार्मिक अनुष्ठान कर रहे थे। उसे हाथ में बांधने के लिए एक धागा दिया था। वह अक्सर उसे अपने बैग में रखने के लिए भभूत देते थे। उनका कहना था कि ऐसा करने से तुम्हारे दोष दूर हो जाएंगे और तुम्हारा विवाह हो जाएगा। और बाद में उन्हीं ने मृतिका से कहा था कि तुम्हारी कुंडली में मृत्यु दोष है और तुम निचली जाति की हो, इसलिए मैं अपने बेटे की शादी तुमसे नहीं करवा सकता। जिसके चलते 27 अप्रैल 2025 को युवती ने अपने घर में चूहे मारने की दवा पी ली। ऐसी जानकारी मृतिका के भाई ने दी है। इस मामले में वसई पुलिस ने अजय राणा और आयुष राणा पर कई धाराओं के तहत मामला दर्ज किया है। काय म्हणणार त्या दिवशी जी घटना घडली, काय नेमकं म्हणणं, कशा प्रकारे घडली आणि कोणावर आरोप? मी जेव्हा संध्याकाळी झोपलो होतो, किती तारखेला? 27 तारखेला संध्याकाळी मी जेव्हा झोपेतून उठलो तेव्हा मला कळलं की माझी बहीण जी आहे ती उलट्या करते। तर माझ्या आईने सांगितलं की बहीण बघ उलट्या करते, ती तुला बोलवते। तर मी जेव्हा बाथरूम मध्ये गेलो तेव्हा ती उलट्या करत होती। तेव्हा तिने सांगितलं मला की मी बोर्नविटा वगैरे घेतलं तेव्हा या बाजूला असं असं काहीतरी होतं, उंदीर मारायचं औषध, पण नकळत माझ्याने घेतलं गेलं। तर नकळत जेव्हा ती असं म्हणाली तेव्हा मी जरा घाबरलो। लगेच माझा जो आत्ते भाऊ आहे त्याला मी सांगितलं की अशी घटना घडली म्हणून। तर त्याला हॉस्पिटलला घेऊन जायचं, कारण की तिची उलटीचा रंग वगैरे खूप विचित्र होता आणि तिच्या पोटामध्ये खूप कळा येत होत्या। त्या कारणास्तव लगेच मी तिला
सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, डीएम पेटीमध्ये. तिथेच नेताच लगेच त्यांनी तिचं लगेच स्टमक वॉश वगैरे पूर्ण केलं, तिचे ब्लड रिपोर्ट वगैरे काढले. त्या ब्लड रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं, आम्हाला सांगितलं की त्यांनी की तुम्ही थोडं थांबा, आपले रिपोर्ट येऊ द्या, मग त्याच्यानंतर आपण बघूयात काय करायचंय काय नाही ते. कारण की आमच्याकडे या खूप केसेस येतात, सॉल्व्ह होऊन जातात. प्रत्येक गोष्ट जी आहे, प्रत्येक केस जी ती अशी होत नाही. तर आम्ही त्यांच्या भरोश्यावरती तिकडे 2 तास थांबलो. तिकडे एमएनसी वगैरे झाली, तिकडे देखील हेच सांगण्यात आलं आमच्याकडे आणि तिची देखील तेच हे होतं की न कळत घेतलं गेलं. तर त्याच्यानंतर जेव्हा आम्ही तिकडे बघितलं की बाबा तिथे काहीच व्यवस्था नव्हती, तिकडे साधी चादर तर सुद्धा नव्हती बेडवरती टाकण्यासाठी. मी जेव्हा तिथे बेडवरती टाकण्यासाठी चादर शोधत होतो तेव्हा ते म्हणाले की चादर अवेलेबल नाहीये म्हणून. तर मी कुठल्या तरी कोपऱ्यातून त्यांनी मला चादर झटकून वगैरे काढून दिली, तिने तिथे अंथरली. पण ती बहिणीला खूप जास्त थंडी वाजत होती. थंडी वाजत असल्या कारणाने तिला पंघरण्यासाठी चादर देखील नव्हती. मी ते देखील मागायला गेलो तर ते बोलले की आमच्याकडे चादर अवेलेबलच नाहीये चांगली जी होती, तर तुम्ही बाहेरून आणा. मी तिथून तसाच बाहेर गेलो, सगळे दुकानं वगैरे रविवार असल्या कारणाने बंद होते. मी तिथून शोधून धावपळ करून ती चादर तिच्या अंगावरती टाकली आणि तेव्हाच कळलं की बाबा इथे काही सुविधाच नाहीये. नेमकं त्या हॉस्पिटलने कारण काय दिलं रिपोर्ट आल्यानंतर ते म्हणाले की रिपोर्ट एकदम नॉर्मल आहेत, अजून काहीच त्याच्यात हालचाल नाहीये, तिने जे घेतलंय त्याच्याबद्दल अजून काहीच येत नाही, नॉर्मल आहे, हे तुम्हाला उद्या सकाळी कळेल. उद्या सकाळी मोठे डॉक्टर येतील, त्या नवीन रिपोर्ट काढतील, तेव्हा तुम्हाला कळून जाईल त्याच्यात काय आहे. पण जेव्हा कळलं की बाबा हे विष इतकं खतरनाक आहे आणि डॉक्टर वगैरे असे सांगतात आणि तिथे काही व्यवस्थाच नव्हती, त्या कारणास्तव मी लगेच तिथून तिला उचलण्याचं हे केलं. मी तिथल्या डॉक्टरांना विचारलं, डॉक्टरांनी मोठे मोठे मुंबईचे हॉस्पिटल सांगितले, पण तिथे जाणं इतकं तिचा बीपी नव्हता. बीपी नसल्या कारणाने ते बोलले एवढं लांब तुम्ही जाऊ शकता, तुम्हाला मी वसईमधले मोठे जे हॉस्पिटल आहेत मी त्यांच्याकडे नावं घेतली. तर त्यांनी एक कार्डिनल सांगितलं आणि एक साफल्य सांगितलं. तर आम्ही साफल्यमध्ये तिला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि तिथून ट्रान्सफर लगेच करून घेतली. तर तिकडून जेव्हा आम्ही तिला अँब्युलन्समधून ती चालत अँब्युलन्समध्ये चढली, त्याच्यानंतर तिथून जेव्हा आम्ही तिला घेऊन जात होतो त्या अँब्युलन्समध्ये मी एकटा होतो तिच्या जोडीला आणि जे अँब्युलन्स ड्रायव्हर होते ते तिथून घेऊन जात होते. तेव्हा मी तिला जाब विचारलो, तिला मी धमकावून बोललो की बाई खरं खरं सांग काय आहे म्हणून. तर तिला खरं खरं सांगायचा जाब विचारल्यानंतर जेव्हा ओढून, तेव्हा ती म्हणाली की बाबा माझं 4 वर्षापासून अफेअर होतं म्हणून आयुष राणा या मुलाबद्दल, तर त्याने मला पूर्णपणे फसवलं म्हणून. त्याच्याच सोबत त्याचे वडील देखील होते ज्यांनी पूर्णपणे फसवलं. की ते बोलायचे की बाबा ते मला धागा वगैरे द्यायचे, जडीबुटी वगैरे द्यायचे, अंगारे वगैरे द्यायचे. तर तिला मी बोललो की काय आहे नेमकं मला नीट सांग. तर तिने मला नीट सांगितलं. तेव्हा कळलं की 4 वर्ष तिचं हे होतं, त्याच्यात तिचे शारीरिक आणि मानसिक पूर्णपणे अत्याचार झालेले. तिला विचारलं की नेमकं काय आहे काय नाही सांगतं. तेव्हा ती सांगत होती की माझी एक श्रुती नावाची मैत्रीण, तिला सर्व माहिती आहे याबद्दल. तिला विचारलं तेव्हा ती बोलली की बाबा मी माझ्या बहिणीलाच विचारत होतो, तेव्हा ती बोलली की बाबा न कळत वगैरे घेतलं गेलंय माझ्याकडून, आता मला वाचायचंय. पण मला कळलं नाही मी कसं घेतलं गेलंय. माझी मानसिक स्थिती तेव्हा हे नव्हती की मला काय करायचंय काय नाही ते कळत नव्हतं, पण माझ्याकडून न कळत घेतलं गेलं तर मला वाचव. हे म्हणताना मी तिला म्हणालो की मी तुला वाचवेल, पण नेमकं काय मला ते सांग. मी तिला बोललो की जेव्हा तिला बोललो की मी तुला पूर्णपणे वाचवेल, तेव्हा ती मला म्हणाली की दादा मी उद्या जाणार आहे म्हणून, मी नाही राहणार म्हणून. तर तिला जाब विचारल्याने ती बोलली की माझ्यावरती ते पूजा वगैरे करण्याचं हे सांगायचे की बाबा माझं हे ब्रेकअपचं कारण असं सांगितलं की तिची कुंडली जुळत नाहीये, कोणाचा मृत्यू दिवस तिच्यात असं सांगितला वगैरे होता आणि या सगळ्या त्याच्यात गोष्टी होत्या. एवढी वर्ष तुम्हाला सांगत नाही आला का परिवारांना, एखाद्याही सांगितलं नाही? तिने कोणीच सांगितलं नाही ना आम्हाला, बाहेरून कुठून कळलं. ती सकाळी 7 वाजता कॉलेजला जायची, 12-12:30 पर्यंत ती घरी यायची, त्याच्यानंतर ती कुठेच जायची. पण हे सगळं व्हायचं ते सकाळी 7 ते 12 यांच्या दरम्यानच व्हायचं. आणि तिचं जे होतं तिने बोललं की माझं तिच्या एकदम घरच्यांसोबत एकदम घरगुती रिलेशन जसं असतं तसं होतं. ती येणं जाणं होतं तिच्या घरी, तिच्या आईला, वडिलांना आणि त्याला, आणि त्याचा एक भाऊ आहे. तर सगळ्यांना याची पूर्णपणे जाणकारी होती. पण ती बोलली की मला मानसिकरित्या त्यांनी असं करून ठेवलेलं की मी कोणाला ना सांगू शकत होते ना काय करू शकत होते. या सगळ्यावर पोलिसांबरोबर काय म्हणणार? पोलिसांनी आम्हाला थोडा संशय आला. त्याच्यानंतर मी तिच्या इंस्टाग्रामचं वगैरे सर्व बघितलं, तर त्याच्यात हे कळून आलं की बाबा तो सगळं करायचा, ही त्याच्याकडे रेग्युलर वगैरे पूर्णपणे जायची. आणि आम्ही असे पुरावे वगैरे केल्याने पोलीस स्टेशनला हे केलं. तर त्यांनी फक्त ऍक्ट एकच टाकलेला आहे. आम्ही इतके सारे पुरावे देऊन देखील त्याच्यात लग्नाचा आमिष दाखवून वगैरे याचे सगळे होते ते पुरावे त्यांना दाखवले, तरी देखील त्यांनी कुठलाच ऍक्ट त्याच्यात टाकला नाही. त्यांनी सांगितलं की आम्ही एकच ऍक्ट टाकू शकतो, नाही तर आम्ही केस घेणार नाहीत म्हणून. तर त्याच्यावरती एकच ऍक्ट टाकलेला आहे आणि बाकी आम्ही पुरावे दाखवून देखील त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची सहायता. आमची ही मागणी आहे की जेवढे काही लागू होत आहेत ऍक्ट तेवढे तिच्यावरती लागले पाहिजे. आणि माझी जी बहीण
बहिणीचा असा जो निर्दोष बहिणीचा जो जीव गेलेला आहे तो दुसऱ्या कुठल्या बहिणीचा गेला नाही पाहिजे हीच फक्त इच्छा आहे. नेमकी ही म्हणजे FIR किती तारखेला दाखल झाली? 3 तारखेला कालच्या दिवशी दाखल झाली. 25 तारखेला ही 27 तारखेला ही घटना घडल्यानंतर 3 तारखेला गुन्हा दाखल झाला. 28 तारखेला तिचं हे झालं, त्याच्यानंतर आम्ही 3 तारखेला गुन्हा दाखल केला. मग याच्यामध्ये एकही आरोपीला अटक केली नाही? आतापर्यंत एकही आरोपीला अटक केलेली नाही. याच्यामध्ये तुमच्यावर काय पोलिसांचं म्हणणं वगैरे? आमच्या वगैरे काहीच म्हणणं नाहीये, पण पोलीस स्टेशनवरती किंवा सगळ्यांवरती पॉलिटिकल वगैरे पूर्ण फोर्स त्यांनी लावलेला आहे आणि त्यांच्यावरती पूर्णपणे दबाव आहे आणि आम्हाला त्याच्यात काहीच सहायता भेटत नाही त्यांच्याकडून, हेच दिसून येते. अब तक के लिए बस इतना ही, फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ. अब तक के लिए नमस्कार और देखते रहिए खाकी वर्दी.